आणि आजच्या दिवसामध्ये देखील एक सेमी फायनल होणार आहे, या दोन संघांदरम्यान होणार आहे। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून। आणि त्याच्यानंतर ग्रँड फिनालेची मॅच होणार आहे, याच्यानंतर ती देखील 4 षटकांची मॅच असेल, त्याच्यावरती देखील आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत। पण ही मॅच फायनलपेक्षा सेमीफायनलची मॅच अतिशय फार महत्त्वपूर्ण असते, अतिशय इंटरेस्टिंग ती मॅच असते, तर त्याच्यावरती आम्ही नजर ठेवणार। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देतोय। उशिराने जे काही प्रेक्षक डीपीएनच्या माध्यमातून जे काही जोडले जात आहेत त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि त्यांचं स्वागत करतोय। या स्पर्धेमध्ये सेमीफायनल नंबर 2 ची ती मॅच चालू आहे। पार्थ 11 देवाचे गोटणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री गणेश क्रिकेट संघ गाणीचा संघ आहे। खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून। सलामीची जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे। एका साईडला अक्षय, दुसऱ्या साईडला सौरभ आणि बॉलिंग मार्क वरती रुपेश। बघा डीबीएन म्हटलं तर क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज कुठल्याही प्रकारचा होत नाही आमच्याकडे अव्वल दर्जाची क्वालिटी तुमच्या पर्यंत चांगल्या प्रकारचा बॉल होता, तिथून कमबॅक केला जातोय वाईड, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार, त्याच्यानंतर हा डॉट बॉल आलाय आणि निश्चित स्वरूपामध्ये इथून रुपेशच्या माध्यमातून कमबॅक पाहायला मिळेल। सेमीफायनल नंबर 2 ची मॅच आहे। कालच्या दिवसामध्ये देखील आपण सेमीफायनल बघितली आहे। आजच्या दिवसामधील ही सेमीफायनल नंबर 1 आणि तसेच या स्पर्धेची सेमीफायनल नंबर 2 आहे। बघावं लागेल, लक्ष केंद्रित करावं लागेल। चांगली बॅटिंग करता असताना सौरभ आपल्या टीम करता आपण त्याला स्ट्राईक एंडवरती बघतोय सध्या। तर ओव्हरचा पुढील बॉल पायावरती टाकला होता,
फटका फसलाय, कॅच सोडलाय की मॅच सोडली आहे बघावं लागेल. रनआउटची शक्यता देखील होती. काय घडलंय सहज सोपा झेल इझी कॅच इथून सुटलाय. कॅच सुटलाय की मॅच सुटली आहे आणि धावा देखील इथून प्राप्त केल्या जात आहेत. आपण सौरभला स्ट्राईक एंड वरती बघित होतो वारंवार आणि इथे देखील आता देखील सौरभच आहे स्ट्राईक एंड वरती. वाईट 6-6 डॉट त्याच्यानंतर 2 झेल सुटला आणि त्याच्यानंतर या 2 धावा देखील प्राप्त झाल्यात. ओव्हरचा पुढील बॉल आडव्या बॅटने इथून सरळ रिझल्ट काढला जाईल का? बॉल अडवलाय, थांबवलाय. जीवाची आकांक्षा करता आपल्या टीम करता इथून धावा वाचवल्या जात आहेत. 2 धावा प्राप्त होतील, 2 धावा वाचवल्या देखील जातील. या 2च्या मदतीने धाव फलक इथून आणखी एकदा वाढेल, जाऊन पोहोचेल. विचार केला तर धावा धाव फलकावरती टोटली जाऊन पोहोचल्या 16 धावा. 2 षटकार त्याच्यानंतर 2 डबल 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 आणि त्याच्यानंतर एक वाईट म्हणजे 17 धावा आहेत. 16 धावा अगोदर झाल्या होत्या, एक वाईट देखील होती म्हणजे टोटली 17 धावा धाव फलकावरती आहेत. बॉल कंप्लीट झाले ते 5. शेवटचा बॉल शिल्लक आहे. रुपेश आत्तापर्यंत मागणं ठरलाय. 17 मध्ये किती ऍड केल्या जातील? एक तर मिळेल आणि दुसऱ्या करता देखील प्रयत्न आहे आणि प्रयत्नांना यश मिळणार आहे. आणखी एकदा या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. षटक क्रमांक इथून 1 ची कहाणी संपली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलक बिनगडी बाद 19 धावा धाव फलकावरती. धाव फलक बघा 19 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 2 ला इथून सुरुवात केली जाईल. कशा अनुषंगाने इथून गोलंदाजी केली जाईल की पहिल्या षटकामध्ये इथून फलंदाजांवरती काही प्रेशर नव्हता, अक्षरशः प्रेशर बनवला होता ते म्हणजे गोलंदाजांवरती. रुपेश फार मागणा ठरला पहिल्या षटकामध्ये. टोटली 19 धावा खर्ची पडलाय. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 2 घेऊन आला विनोद. त्याला इथून कदाचित चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर विनोदचा पहिला बॉल जर खराब पद्धतीचा जर पडला तर त्याच्यावरती देखील प्रेशर बनेल, कारण की रुपेश याचा देखील पहिला बॉल खराब पडला, त्याच्यानंतर त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि प्रेशर बनवून ठेवला तो शेवटपर्यंत. बघा पहिलाच बॉल त्याचा देखील इथून खराब पडलाय. मी सांगितलं होतं हा वाईट बॉल, प्रेशर जाणवतोय, प्रेशर इथून महसूस होतोय विनोद याला देखील. वाईडने विनोद याने देखील सुरुवात केली आहे. धाव फलक 20 धावा धाव फलकावरती. 4 षटकांची सेमीफायनलची ही मॅच आहे, तर किमान इथून 4 षटकांमध्ये किती धावा बनतील? गाव कॉर्नरचा खेळाडू आहे. बॉलच्या पाठी मागे एक तर मिळेल आणि एकाने इथून समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच मिळेल, सिंगलच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळणार नाहीये. ओव्हरचा पुढील बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा. आणखी एकदा इथून बघितलं तर सफल केला गेला आणि त्याच्यानंतर कट करण्याचा प्रयत्न होता. हा चांगल्या प्रकारचा बॉल आहे, चांगला माइंडसेट आहे. जर तुम्हाला फलंदाजाला शांत ठेवायचं तर त्याच्या शरीरापासून हा बॉल दूर ठेवा आणि तीच
माइंडसेटने इथून गोलंदाजी करत असताना विनोद वाईट सिंगल डॉट म्हणजे 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. धाव फलक 21च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये 19 धावा होत्या, त्याच्यानंतर वाईट आणि त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर डायरेक्ट फायनलची मॅच असणार आहे. आपण ती देखील बघणार आहोत. फायनलमध्ये कुठला संघ पोहोचेल, तो जिंकेल त्याला फायनलमध्ये जाण्याची थेट संधी दिली जाईल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय, बॉलच्या खाली फिल्डर आलाय, त्याने झेल सोडलाय. असं वाटलं की इझिली हा झेल होईल, पण हा झेल सुटलाय. कधीही काही घडू शकते मित्रांनो, आणि ते देखील इथून घडलं जात आहे. कॅच देखील सुटल्याने 2 धावा देखील लिकेज झाल्यात. हा झेल कुठेतरी मागत ठरू शकेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथून विकेट किपर देखील चुकी करतायत. बॉल इथून पकडू शकले नाही, बॉल सुटला गेला. मिसफील्ड त्यांच्या माध्यमातून देखील झाली गेली, आणि मिसफील्डच्या चालत्या स्वरूपामध्ये इथे देखील बायची ही धाव फलकावरती जोडली जाईल. धावफलक 24, 24 धावा धावफलकावरती आहेत. म्हणून मित्रांनो, मॅच स्टार्ट होण्याच्या अगोदरच तुम्ही सेफ्टी गार्ड वगैरे वेअर करणं फार महत्त्वाचं आहे. आणि कारण की छोटासा मोमेंट देखील तुमची लाईफ बरबाद करू शकतो. बॅकफूट येऊन इथून टॅप केलं गेलं, आणि निश्चित स्वरूपामध्ये एक मला मोमेंट आठवतोय. मी सांगलीमध्ये समालोचन करत होतो, आणि तसेच एका बॉलरने बॉल टाकला, बॅट्समनच्या डायरेक्टली नाकावरती येऊन लागला होता. नाकाचं जे हाडूक असं अक्षरशः ते निसटलं होतं. म्हणून निश्चित स्वरूपामध्ये वारंवार सांगितलं जातं की बॉल तुम्ही बघून खेळा, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला काय सेफ्टी वगैरे काय मिळत असेल तर तुम्ही वेअर करा. कधी देखील काही घडू शकेल मित्रांनो. सिंगल धाव प्राप्त झाली. शेवटचा बॉल शिल्लक षटक क्रमांक 2 मधील. या षटकांमध्ये रनांवरती अंकुश लागवलाय. फुल टॉस, खेळाडू आहे त्याने देखील केली आहे चुकी, कॅच सोडलाय. एकच धाव मिळेल, एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळणार नाही. या षटकामध्ये 2 झेल सोडलेत, आणि 2 जीवनदान फलंदाज सौरभ याचा करता ते खूप मागणे ठरू शकतायत. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. धाव फलक 2 षटकांच्या समाप्त्याखेरीज 26 धावा बिनगडी बाद. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, तो देखील खराब आहे. आणि तिन्ही बॉलरचा आपण विचार केला तर तिघांनी देखील वाईटच्या माध्यमातून सुरुवात केली आहे, आणि खराब सुरुवात झाली. पण विनोदने इथून चांगला फिनिश दिला होता त्याच्या षटकाला. भले पहिल्या बॉलवरती इथून वाईट आला, सिंगल आला, त्याच्यानंतर डॉट आला, डबल, त्याच्यानंतर शेवटच्या 3 बॉलवरती 3 सिंगल, फक्त आणि फक्त 3 सिंगल दिल्या. चैतन्य बॉलिंग मार्कवरती आहे. चैतन्याचा बॉल चांगल्या प्रकारचा आहे. खोलवर टप्प्याचा बॉल इनसाइड एज लागली होती, आणि एज घेऊन बॉल फायनलच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला गेला, आणि तसेच सिंगल धाव तिथे सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावफलक बराच वेळ शांत झालं होतं. वाढलं, पुढे जाऊन पोहोचले ते 28च्या आकड्यावरती. 28 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल हा चांगल्या प्रकारचा आहे. ही चांगली लाईन आणि ही चांगली लेंथ देखील आहे. फलंदाजाला शांत ठेवलंय, शांत ठेवलंय.
आणखी एकदा शक्ती प्रदर्शन केलं, यावेळेस देखील आणखी एकदा कॅच सुटलाय. आता गोलंदाजांनी करायचं तरी काय, आता गोलंदाजांनी वेगळं काय करून दाखवायचं सांगा तुम्ही. एवढी इझिली कॅच जर तुम्ही पकडू शकणार नाही तर निश्चित स्वरूपामध्ये ही मॅच मला वाटतं की तुमच्या हातामधून सुटू शकेल. आणि पंच देखील तेच दर्शवत आहे. थोडंसं स्पीडअप करा, वेळेला पाहतो द्या. प्रत्येक बॉल नंतर टीम मिटिंग नको आहे. आग्रहाची विनंती आम्ही तुमच्याकरता करतोय. व्हाईट सिंगल डॉट, त्याच्यानंतर आणखी एक सिंगल. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्ची पडलेत. गोलंदाज धाव फलक 29. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, हा चांगल्या प्रकारचा बॉल आहे, हा चांगला माइंडसेट आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलक 29च्या आकड्यावरती स्टॉप झालाय, थांबलंय. 2 बॉल आणखी शिल्लक आहेत. या 2 बॉलमध्ये किती धावा जोडल्या जातील? सेमीफायनलची मॅच आहे. सेमीफायनलची मॅच चालू आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत षटक क्रमांक 3 मधील, म्हणजे टोटली आणखी 8 बॉल शिल्लक आहेत. बॉल उडवण्याचा प्रयत्न, स्लोवर वन चांगल्या प्रकारचा इथून डिलिव्हरी केला जातोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 3 मधील. धाव फलक 29च्या आकड्यावरती जाऊन थांबलाय, स्टॉप झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, पण पुढील 2 षटकांमध्ये आतापर्यंत धावा बनवू दिल्या गेल्या नाही. समोरच्या क्षेत्रामध्ये चांगला फटका, लॉंग ऑन वरती खेळाडू आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईन, रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद होतोय. धाव फलक 30 धावा धाव फलकावरती. 30 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरता मनोज झालेत बॅटिंग करण्याकरता, आणि बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होतील. प्रसाद, प्रसादचा पहिला बॉल उडवलाय, फटका आणखी एकदा फसलाय, आणि यावेळेस झेल टिपला जातोय सौरभ, ज्याला आता माघारी परतावं लागेल. गडी बाद. थँक्यू डीजे. योगेश आलेत. आल्या बॉल वरती आक्रमण केलंय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. धाव फलक 36 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रसाद एक मात्र असा गोलंदाज होता की त्याने पहिल्या बॉलसाठी ठिकाण्यावरती टाकलाय, दुसऱ्या बॉलवरती त्याच्यावरती आक्रमण झालंय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल चांगल्या प्रकारचा होता. इथून
जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल दुसऱ्या करता देखील प्रयत्न आहे आणि दुसरी देखील कंप्लीट केली जाते. अप्रतिम दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हरचा पुढील बॉल आणखी ऑन साईडला इथून दिशा दिली आहे. एक तर सहज आणि इझिली मिळेल. दुसऱ्या करता प्रयत्न आहे आणि दुसरी देखील कंप्लीट केली जाते की काय. काय कडे रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी तर परतावं लागेल नॉन स्ट्राइक एंडच्या बॅटरला. चांगल्या प्रकारचा बॉल, चांगल्या प्रकारचा बॉल. हा डॉट बॉल आला आणि धाव फलक 39च्या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 39 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल हवेमध्ये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आमच्या VIP डायसला अभिवादन, सल्यूट ठोकणारा शेवटच्या बॉल वरती षटकार. धाव फलक वेगवान गतीने वाढले, जाऊन पोहोचले 45-45. जिंकण्याकरता 46 धाव संख्येचं आव्हान असेल. चला दोन्ही संघांचा एक्स्ट्रा प्लेयर्स पार्थ 11 देवाचे गोटणे संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर नाही आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा.
45 45 धाव संख्येचं आव्हान आहे. 45 धावा तुम्हाला जिंकण्याकरता आव्हान आहे. चेक चेक. आताच या क्रीडा नगरीमध्ये सध्याच्या घडीला विरार पूर्वेकडील स्पोर्ट्स गारमेंट मधील प्रसिद्ध उद्योजक आदरणीय दिनेशजी ध्यान शिवान स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर दिनेशजी यांचं शुभागमन झालं. दिनेशजी आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय, असं नसतं व्हायचंय. दिनेशजी आणि त्यांचे मित्रमंडळी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर असं नसतं व्हायचंय. दिनेशजी आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी. बघा जिंकण्याकरता 46 धाव संख्येचं आव्हान आहे. शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता. 45 धावा बनल्या होत्या. 46 धाव संख्येचं आव्हान आहे. सेकंड इनिंगला होते सुरुवात. पहिला बॉल हवेमध्ये गेलाय. मिस टाइम झालाय. बॉलच्या खाली इथून फिल्डर आले. दोघांनी केली आहे चुकी. आणि इथून पहिल्या बॉलवरती वैयक्तिक आणि संघाचं देखील खातं खोललं जात आहे. ओव्हरचा पुढील बॉल. आणखी एक चांगला फटका इथून सजवलाय. शेवटची मॅच जिथे सोडली होती तिकडनं ती मॅच पकडली आहे. मयूरच्या बॅटमन आलाय षटकार 6. मयूर चांगल्या बॅटिंग करता ओळखला जातोय. पाठीमागील मॅचचा हिरो होता. 6 बॉलमध्ये 6 षटकार त्याने देखील मारले होते. हा तोच मयूर आहे. ऑन स्ट्राईक. रिव्हर्स खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये इथून कनेक्शन होत नाहीये. इथे चांगला फटका सजवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मयूरच्या बॅट मधून षटकार 6. थँक यू डीजे. सिंगल सिक्सर डॉट. त्याच्यानंतर आणखी एक सिक्सर. आणखी एक चांगल्या प्रकारचा बॉल डायरेक्टली खेळाडूच्या हातामध्ये झेल सोपवलाय. मोठी विकेट. मोठा मासा गळाला लागलाय. मयूर बॅक टू द डगआउट. बिग विकेट डाऊन. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धाव फलक 13. दोन षटकार आले. एक सिंगल आली, एक डॉट बॉल आला आणि एक विकेट आली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हा शेवटचा बॉल कशा प्रकारे डिलिव्हर केला जातील पण मयूर जाता जाता आपलं कार्य पार पाडून गेलाय माझ्या मते. तर
एक चांगला स्टार्ट पाहिजे होता संघाला, त्याने तो मिळवून दिलाय. रुपेश आलाय, रुपेश आल्या त्याने आक्रमण केलंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6, शेवटच्या बॉल वरती षटकार. धावफलक 19. चला जास्त टीम मीटिंग नकोय, जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा, वेळेला महत्व द्या. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 27 धावसंख्येची आवश्यकता. सौरभ आलाय बॉलिंग मार्क वरती. सौरभ षटक क्रमांक 2 घेऊन. सौरभचा पहिला बॉल फुल टॉस होता. अपील वेगवान झाली आहे, पण बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं होतं आणि निश्चित स्वरूपामध्ये बॅटला कनेक्शन झालं होतं, त्याच्यानंतर ती अपील. बघा पहिल्या बॉलवरती तुला सिंगल जोडली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक वाढेल. लावून पोहोचेल 20 धावा धावफलकावरती. आणखी एक ओव्हरपिच बॉल, त्याच्यावरती कडक शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. हा बघा वन हँडेड जर कॅच पकडला असेल तर या. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे आपणास थांबवतोय. ज्या कोणी प्रेक्षकांनी सिंगल हँडेडने कॅच पकडलाय त्याच्याकरता 70 एक टी शर्ट आहे, तिथून दिलं जाईल ना साईदीप स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. या थांबवलं जात आहे. थांबा आपण. बघा चांगल्या प्रकारचा प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये तो कॅच घेतला होता. डेड बॉल मृत्यू चेंडू करार केला जातोय पंचांच्या माध्यमातून आणि प्रेक्षकाच्या चेहऱ्यावरती ती उत्साह बघा, खुशी बघा. 70चा टी शर्ट ते दिलं जाईल साईदीप स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. उपरचा पुढील बॉल. आणखी एकदा बॅक टू बॅकचा दुसरा तडका आहे. थांबायचं नाव घेत नाहीये. रुपेशच्या बॅट मधून आला बॅक टू बॅकचा दुसरा सिक्सर. थँक्यू डीजे. धावफलक 32 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. बघा कालच्या दिवसामधून जी टीम फायनल करता निघली होती त्या टीमचे कॅप्टन आपण इथे उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करायची आहे. जसवली बाग मंडला टीमचे कॅप्टन आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. बॅक टू बॅकचा तिसरा तडाका. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक षटकार. थँक्यू डीजे. हा तो सौरभ आहे जो की चांगली बॅटिंग करत होता, पण त्याच्या विपक्षामध्ये आता बघा तो सध्या बॉलर आहे, पण त्याचा भरपूर समाचार घेतलाय. धावफलक 38 धावा धावफलकावरती. इथे बघा क्लीन बोल्ड यस्टनचा वेद गडीबाद, मोठा गडीबाद झालाय. थँक्यू डीजे. तुम्हाला जिंकण्याकरता आणखी इक्वेशन आम्ही सांगतोय.
13 बॉलमध्ये 8ची आवश्यकता आहे. आणि बघा ज्या प्रेक्षकांनी कॅच पकडला होता ते आम्ही टी शर्ट इथून त्यांच्याकरता इथून वितरित करतोय. हा बघा 70-70चं हे टी शर्ट आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये चांगली क्वालिटी आपण बघतोय. 70-70च्या माध्यमातून दीपेशजी माने सर आपण त्यांना बघतोय. त्यांच्या शुभ हस्ते बर्थडे बॉय आहेत आणि तसेच साईदीप स्पोर्ट्सचे ओनर देखील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही ही जर्सी इथून वितरित करतोय. हा तोच प्रेक्षक आहे ज्याने की सिंगल हाताने गोल्डन कॅच पकडला होता, त्याच्याकरता ही जर्सी आम्ही वितरित करतोय. हा वेल कॅच. तुम्ही देखील आणखी जर्सीचे मानकरी ठरू शकतात. सिंगल हँडने कॅच पकडा आणि तसेच जर्सी घेऊन जावा. आणि ती जर्सी आम्हाला आहे स्पॉन्सर्ड आहे साईदीप स्पोर्ट्स म्हणजेच दीपेशजी माने सर यांच्या माध्यमातून. येणार 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 8 धावसंख्येची आवश्यकता. तेरा बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 8 धावसंख्येची आवश्यकता. प्रसाद आलाय बॅटिंग करण्याकरता आणि त्यांच्या टीमला आवश्यक आहे तर 13 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा. सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदलून टाकलंय. आपण सर्वप्रथम मयूरला बघितलं आणि त्याच्यानंतर रुपेश याला देखील बघितलंय. हा बघा फुल टॉस पद्धतीचा बॉल होता. धाव घेण्याकरता इंटरेस्टेड होते पण इथून मिळू शकणार नाही. येणारे बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. साईदीप चषक 2025 आम्ही जातो डीजेकडे. थँक्यू डीजे. मनोज आलेत बॉलिंग मार्कवरती आणि त्यांना डिफेंड करायचे आहेत 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा. फक्त म्हणून चालणार नाहीये मित्रांनो. कधी देखील काही घडू शकेल. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ, याच्या अगोदर देखील आम्ही सांगितलंय. हे षटक निर्णायक आहे. पहिला बॉल चांगल्या प्रकारचा तो डिलिव्हरी केलाय. डॉट बॉल आला पहिलाच. पहिला बॉल डॉट आलाय. 11 मध्ये 8ची आवश्यकता. आता इथे दिशा भरकटली आहे आणि इथे दशा देखील खराब केली आहे. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. षटकार जिंकण्याकरता 10 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणखी एकदा स्टायलिश फिनिश इथून दिला जाईल आणि निश्चित स्वरूपामध्ये पार्थ 11 देवाचे घोटणे संघ जातोय फायनल मध्ये. ग्रँड फिनाले मध्ये रॉयल एंट्री त्यांची इथून झाली आहे. चेक चेक. चला तर या सेमीफायनल नंबर 2चा सामनावीर रुपेश यांनी यायचे. 5 बॉल 24 धावा. मी विनंती करतोय शिवान स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय दिनेशजी दान, आपणास विनंती करतो की आपण यायचं आपल्या शुभ हस्ते
आपण यावेळेस बक्षीस वितरित करणार आहोत. आदरणीय दिनेशजी यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी देणार आहोत. क्वार्टर फायनल नंबर